नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या श्रद्धेच्या आणि विश्वासाच्या स्वामी गुरु कृपा या परिवारामध्ये. मित्रांनो, 31 तारखेच्या पौर्णिमेपूर्वी मेष राशीच्या लोकांच्या जीवनात काही अशा घटना घडणार आहेत ज्या त्यांच्या नशिबाचा संपूर्ण खेळ बदलू शकतात. काही लोकांच्या आयुष्यात अचानक धनलाभ होईल, तर काहींना विश्वासघाताचा मोठा धक्का बसू शकतो. स्वामींच्या संकेतानुसार ही पौर्णिमा सामान्य नाही, कारण ग्रहांची स्थिती अशी बनत आहे की मेष राशीच्या लोकांच्या घरात, नात्यांमध्ये आणि पैशांच्या बाबतीत मोठी उलथापालथ दिसू शकते. जर तुम्हाला गेल्या काही दिवसापासून विचित्र स्वप्न पडत असतील, घरात अचानक शांतता जाणवत असेल किंवा मन सतत अस्वस्थ होत असेल, तर हे साधे संकेत नाही. स्वामी सांगतात, ज्यांना हे संकेत वेळेवर समजतात त्यांच्यावर मोठं संकट येण्याआधी दूर होतं. पण जे लोक ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात त्यांच्या आयुष्यात पौर्णिमेनंतर अचानक मोठा धक्का बसू शकतो. म्हणून मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मेष राशीवर येणारे 7 मोठे संकेत, पौर्णिमेपूर्वी कोणती कामं करायची, कोणत्या लोकांपासून सावध राहायचं आणि स्वामींनी सांगितलेले गुप्त उपाय. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मनापासून जय स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, मेष राशी ही अग्नितत्वाची राशी मानली जाते. म्हणून या राशीच्या लोकांच्या जीवनात जे काही घडतं ते अचानक आणि जोरदार घडतं. 31 तारखेच्या पौर्णिमेपूर्वी तुमच्या जीवनात 7 मोठे संकेत दिसू शकतात. त्यातील पहिला संकेत म्हणजे जर घरात सतत वस्तू पडत असतील किंवा कोणतीही वस्तू वारंवार तुटत असेल, तर हा संकेत आहे की तुमच्या आसपास नकारात्मक ऊर्जा वाढत आहे. अशा वेळी घरात संध्याकाळी दिवा लावून ओम स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तर मित्रांनो, त्यातीलच दुसरा संकेत म्हणजे जर अचानक जुन्या व्यक्तीचा फोन किंवा मेसेज आला, तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात पुन्हा एखादं जुनं प्रकरण सुरू होऊ शकतं. स्वामी सांगतात, प्रत्येक व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. मित्रांनो, तिसरा संकेत म्हणजे पैशांबाबतीत अचानक मोठी बातमी मिळू शकते. काही लोकांना अडकलेले पैसे परत मिळतील, तर काहींना अचानक खर्चाचा धक्का बसेल. म्हणून पौर्णिमेपूर्वी उधारी देणे टाळा. आणि मित्रांनो, आता चौथा संकेत म्हणजे जर रात्री झोप लागत नसेल, मन सतत घाबरत असेल, तर ग्रहांचा मानसिक परिणाम तुमच्यावर सुरू होत आहे. अशा वेळी रात्री झोपण्या स्वामींचा फोटो समोर ठेवून प्रार्थना करा. तर मित्रांनो, पाचवा संकेत म्हणजे घरात वारंवार भांडण होत असतील, तर लक्षात ठेवा ही वेळ शांत राहण्याची आहे, कारण या काळात बोललेले शब्द नातं कायमचं तोडू शकतात. तर मित्रांनो, आता जाणून घेऊया पौर्णिमेपूर्वी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे 31 तारखेच्या अगोदर गरिबांना अन्नदान करा. स्वामी सांगतात, अन्नदानामुळे अनेक संकट टळतात. दुसरी गोष्ट म्हणजे घरात सकाळ संध्याकाळ कापूर लावा, यामुळे नकारात्मक शक्ती दूर होते. तिसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही व्यक्तीला अपशब्द बोलू नका, कारण या काळात दिलेला शाप किंवा वाईट शब्द लगेच परिणाम करतो. चौथी गोष्ट म्हणजे पौर्णिमेच्या आदल्या रात्री श्री स्वामी समर्थ हा मंत्र 21 मिनिटे म्हणा. हा उपाय तुमच्या घरावर येणारं संकट कमी करू शकतो. पाचवी गोष्ट म्हणजे मित्रांनो, स्वामींच्या संकेतानुसार काही मेष राशीच्या लोकांना विश्वासघाताचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः जवळची व्यक्ती तुम्हाला दुखावू शकते. म्हणून पुढील काही दिवस कोणालाही तुमची गुपितं सांगू नका. मित्रांनो, प्रत्येक पौर्णिमा काही ना काही संदेश घेऊन येते, पण यावेळी येणारी पौर्णिमा मेष राशीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. काही लोकांच्या जीवनात अचानक मोठी खुशखबर येईल, तर काहींना मोठ्या धक्क्याला सामोरं जावं लागू शकतं. पण लक्षात ठेवा, स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवणाऱ्यांचं वाईट कधीच होत नाही. जर तुम्ही मनापासून श्रद्धा ठेवली, योग्य वेळी योग्य उपाय केले, तर येणारं संकटही संधीमध्ये बदलू शकतं. म्हणून मित्रांनो, आजपासून सावध राहा, राग कमी करा, देवाचं नाव घ्या आणि कोणत्याही चुकीच्या गोष्टीपासून दूर राहा. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामींचा हा संदेश तुमच्यासाठी होता,
तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्वामी गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मेष राशीच्या मित्रांना नक्की शेअर करा. कदाचित हा संदेश त्याच्या जीवनातील मोठं संकट टाळू शकतो.